नमस्कार मित्रांनो, कशा आहात तुम्ही? आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला एक ऑइल टँकर दाखवणार आहे। तर तो ऑइल टँकर कसा असतो, तर कसं काम चालतं या शिपमध्ये, आतमध्ये कसं असतं, ब्रिज वगैरे किंवा अकोमोडेशन डेक, हे सगळं मी आज तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। तर आजचा व्हिडिओ आपण चालू करूया। बघू शकता ही जी आहे ते ऑइल टँकर आहे। तुम्ही इकडे पाहू शकता, हा ऑइल टँकर आहे आणि ही एक मोठी शिप आहे। ही सुद्धा ऑइल टँकर आहे। ओके, ही बाजूची जी शिप आहे ती ह्या शिपपेक्षा थोडीशी मोठी आहे। ओके, याची कॅपॅसिटी, ह्या टँकरची कॅपॅसिटी ह्या शिपपेक्षा जास्त आहे। तर तुम्ही इकडे पाहू शकता, इकडे जे एक होज लावलेलं आहे त्यामध्ये त्याला बंकरिंग असे म्हणतात। म्हणजे ह्या मोठ्या शिपमधलं जे ऑइल आहे ते ह्या शिपसाठी यूज करणं किंवा ऑइल ट्रान्सफर करणं, त्याला बंकरिंग असे बोलतात। तर तुम्ही इकडे बघू शकता, हे बंकरिंग चालू आहे इथे। ओके, ही बंकरिंग चालू आहे, तिथे काय क्रूज वगैरे आहेत। आणि हे जे दिसते तुम्हाला सगळं मटेरियल, ते मेन डेक आहे, त्याला मेन डेक बोलतात। आणि ऑइल टँकर जे असतात त्याचे खूप जास्त प्रिकॉशन्स असतात, कारण ॲक्सिडेंट्स होण्याचे चान्सेस किंवा टेक केअर केलं नाही तर ॲक्सिडेंट होण्याचे चान्सेस जास्त असतात। तर ही शिप जर तुम्ही बघितली तर 200 ते 300 मीटरच्या आसपासची लेंथ याची। इकडे तुम्ही पाहू शकता, हे अकोमोडेशन आहे। ओके, इकडे आणि हे बॅक साईड त्याला आफ्ट असं म्हणतात, पुढच्या साईडला बो असं म्हणतात, उजव्या साईडला स्टारबोर्ड साईड आणि लेफ्ट साईडला पोर्ट साईड, असं या शिपचं मोस्टली स्पेसिफिकेशन असतं। या शिपचं हे ब्रिज आहे। ओके, हे ब्रिज आहे। ओके, खाली जर गेले अकोमोडेशन डेक, अकोमोडेशन डेक म्हणजे राहण्याची जी व्यवस्था असते क्रूची, ती तिथे दिलेली असते। मी तुम्हाला दाखवतो आता। हे तुम्ही पाहू शकता, हे अकोमोडेशन आहे। ओके, हा जो आहे तो बी डेक आहे, डी डेक आहे। जर आपण खाली आलो तर याचं इकडे दुसरी डेक्स असतात। हे अकोमोडेशन डेक आहे। हे शिपचं जे प्लॅनिंग असतं ते इथे दिलेलं आहे, तुम्ही पाहू शकता। हे अशा प्रकारे अकोमोडेशन असतं, फुल AC असते। जर आपण असं खाली गेलो तर इथे हे किचन आहे, याला गॅली बोलतात। आणि हे जेवणाची व्यवस्था, टेबल्स वगैरे। अशा प्रकारे वेसल असते। तुम्ही इकडे बघू शकता। मी आता मेन डेकवर आलेलो आहे। हे तुम्ही बघू शकता, मी वरतून तुम्हाला दाखवलेलं की असे शेक असते। हे मेन डेक आहे आणि हे पोर्ट आहे। इकडे जर तुम्ही पाहिलं तिकडे सोनियर्स पोर्ट आहे, ब्लू अंडा पोर्ट। आणि हे छोटे छोटे शिप्स आहेत, जे कंटेनर शिप आहे, नंतर ऑइल टँकर्स, हे सगळे अँकरिंगला मध्ये थांबले। जेव्हा पोर्टचं इन्स्पेक्शन आहे तेव्हाच ते पोर्टवर जाऊ शकतात। मित्रांनो, हे तुम्ही पाहू शकता, ही ऑइल टँकर आहे। ओके, ही जस्ट शिप आता बंकरिंग करून कंप्लीट झालेलं आहे आणि तिकडून आता ही शिप आता पुढे मूव्ह होते। या दोन्ही शिपमधला जो डिस्टन्स आहे एकदम क्लोज होता, त्यामुळे ह्या शिपला ह्या मोठ्या शिपपासून दूर घेऊन जातात, जेणेकरून इन केस याने ॲक्सिडेंट होणार नाही। तुम्ही पाहू शकता, ही मोठी ऑइल कंटेनर शिप आहे। हे अशा प्रकारे आणि ही दुसरी शिप आहे। अशा प्रकारे या शिपचं वर्किंग होतं। बंकरिंग जे असतं ते 2 शिप क्लोज येतात आणि त्यामधून एका शिपमधून दुसऱ्या शिपमध्ये बंकरिंग करतात। या शिपचं नाव तुम्ही बघू शकता, आफ्रिकन। नाव पुढचं दिसत नाही, पण ही अशा प्रकारे शिप आहे। चांगलं वाटलं असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।